मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एक व्लॉगमध्ये. आणि जसं की मागच्या व्लॉगमध्ये मी बोललो होतो की पुढचा व्लॉग जे प्लांटेशनचा होईल, झाडं वगैरे ते माती वगैरे त्याचा. तर हे सगळे असे झाडं आणलेलं आहे. तर 4 ते 5 आणलेत. हा आहे तो जे खायची पानं असतात त्याचा वेल आहे तो. हे बघू शकता वेल तुम्ही. आणि हे आहे जे शमीचं झाड आहे जे थोडंसं हे झालं आहे. आणि हे आहे ते शोच आहे. आणि पलीकडे जे 2 ठेवलेले आहेत गुलाबी आणि पिवळं, हे शेवंतीचे झाड आहेत. आणि हे आपला सगळा सेटअप जेणेकरून माती आणि कुंड्या वगैरे कसं काय लावायचं ते प्लांटेशन पाहून घेऊयात पुढे. तर आई आता इथं प्लांटेशन करते. जसं की आपण पाहू शकता, आईने आधी खाली 2 म्हणजे छोटे छोटे दगड ठेवलेत. ते दगड का ठेवलेत तर खाली जे होल केलेत ड्रेनसाठी की जास्त पाणी होणे म्हणून. जसं तुम्ही बघू शकता त्या होलवरतीने 2 दगड ठेवलेत की ते वेंट झाकून जाऊ नये मातीमुळे. आणि तसं सगळ्याच कुंड्यांना करून घेतले. ह्या पण कुंडीला केलं आहे. आणि जे आता प्लांटेशन चालू आहे त्याही कुंडीला केले, तुम्ही बघू शकता. आणि इकडं आई आधी ते शेवंतीचं झाड जे आहे ते प्लांट करून घेते, तुम्ही पहा. आता याच्या पुढे जे आपण शोचं झाड म्हणजे पाहिलं होतं त्याचं प्लांटेशन करते आई, ते पहा. तर इथं आता प्लांटेशन म्हणजे ह्या झाडाचं कंप्लीट झालेलं आहे. जोपर्यंत ह्या झाडाचं प्लांटेशन कंप्लीट होतं आहे तोपर्यंत मी आपलं पूर्ण तुम्हाला हे दाखवतो. तेवढं तर सीनू खाली आलता काय चाललंय काय बघायला. ते येऊन बघत बसलेलं काय चाललंय काय ते. इकडं आपण हे लावलेलं झाड आता तुम्हाला जे दाखवतो पूर्ण. त्यावेळेस म्हणलेलं की का तुम्हाला दाखवून गार्डन ते सगळे झाड दाखवतो मी. तुम्ही एन्जॉय करा बॅकग्राऊंड सॉन्गसोबत. घे पिवळ्या पिवळ्या कलरच घे ते घे. हां तर ते झालंच की आता. छोटा भाऊ झालाच की. त्याचा छोटा भाऊ झालायच म्हणलं. त्यांच्यात एक झालं त्यांच्यातलं. त्यामुळे काय दाखवता येतं.
आता हे आपली झाले सगळं म्हणजे झाडं. आता इथून पुढं चालू होतं ते शमी जे झाड दाखवलं होतं त्याचं प्लांटेशन चालू आहे. मी मुद्दामून म्हणजे टॉर्च बंद चालू करत होतो कारण की लास्ट जो तुम्ही प्लांट पाहिलं, झाड पाहिलं, त्यावेळेस माझा कॅमेरा झाला होता हिटअप आणि कॅमेरा ऑटोमॅटिक बंद पडत होता, त्यामुळे मी टॉर्च बंद चालू करत होतो. तर आता या ठिकाणी सगळं प्लांटेशन म्हणजे सगळ्या झाडांचं झाडं लावून प्लांटेशन करून झालं आहे. आता हे सगळे असे झाडं दिसत आहेत आणि एक झाड राहिले फक्त, म्हणजे ते वेल राहिला, तो वेल लावता येईल. तर कमेंटमध्ये सांगा की कसं काय दिसतंय सगळे ते. आणि जे तुम्हाला सगळं गार्डन पाहिलं ते गार्डन म्हणजे आईने आणि माझ्या बहिणीने दोघींनी सांभाळलेलं ते. कमेंटमध्ये म्हणजे सांगा सजेशन काय असेल ते. आणि हे आहेत थोडेसे प्लांट्स दाखवायचे राहिलेले, ते इंडोअर जे आधीच लावलेले होते, ते इंडोअर आहेत म्हणजे जिन्यात लावलेत आम्ही. तर तेही पहा तुम्ही एकदा. आता सगळं प्लांटेशन वगैरे झालं तर चहा आणि बिस्किट खायला मी म्हणजे मॅच एन्जॉय करत होतो. न्यूझीलंड वर्सेस इंडिया फायनल. मस्त मस्त हे चालत होते शॉर्ट्स वगैरे आणि मीच चहा पितोय. तिकडे सिनो आईजवळ बसलेले आणि पप्पा जस्ट झालेले. इथं ते शुभमन गिलने 6 मारला. तिथून पुढं आम्ही जस्ट म्हणजे बघत बसलेलो की एक मजा म्हणून. आणि योगायोगाने असे शॉर्ट्स म्हणजे आलेत कॅप्चर करता मला की एक बोलतात ना की जिंकताना वगैरे मॅच ते. तर बघू शकता तुम्ही. आणि इथं आता म्हणजे लास्ट ओव्हर 9 बॉल राहिलेले आणि 4 रन राहिलेले. तर इथं एक मज्जा एवढी होत होती की असं म्हणजे घासून मॅच चाललेली आणि प्रेशर होता पुढं, ते बघायला एकदम इंटेन्स वाटत होतं. या क्षणी वाटलेलं की 4 गेला, पण याच्या पुढं 4 जाऊन जे म्हणजे आपल्या प्लेयर्सनी मस्त हे केलं, खूप भारी वाटलं. जिंकले. हो. तर अशा तऱ्हेने आजचा व्लॉग आपण इथंच थांबूयात. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.